अगं राधा, इतक्यात हरून कसं चालेल? हा, कसं आहे ना की कधी कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. हा, पण ते आपल्या चांगल्यासाठी होतात. तेव्हा ते आपल्याला कळत नसतं, पण उद्याच यू नेव्हर नो. कदाचित उद्या तुझा मसाला बिराजदारांशिवायच खूप मोठं होईल. विराजस, नको पुन्हा खोटी स्वप्न दाखवूस. आपल्या डोळ्यात देखत आपल्या स्वप्नांचं मरण नाही पाहावत. खूप खूप त्रास होतो. माहिती आहे मला राधा, पण स्वप्न कधीच मरत नाही. उलट ती तुमच्याकडून पूर्ण होण्यासाठी धमक मागतात, तुमच्याकडे जिद्द मागतात, आणि ती जिद्द तुझ्यात आहे राधा. आणि ते बघ, फुलपाखरू कसलं कमाल उडतंय ना. तुला या फुलपाखरांची एक गंमत माहिती? ही फुलपाखरं जेव्हा जन्माला येतात ना, तेव्हा जन्मापासून यांच्याकडे पंख नसतात. ते कालांतराने येतात. कारण माहितीये का? कारण आभाळाला हात लावायची इच्छा त्याच्या इथे असते, आणि जर आग इथे असली ना की मग हळूहळू पंख येतात, पंखांमध्ये बळ येतं, आणि मग त्या फुलपाखराला उडण्यासाठी कोणाचीही गरज पडत नाही. तो स्वतःच्या पंखांच्या जोरावर उंच भरारी घेऊ शकतो. मग ते पंख फुलपाखराचे असो किंवा माणसाचे. हा, म्हणजे फुलपाखराचे पंख आपल्याला दिसतात, माणसाच्या जिद्दीचे पंख दिसत नाहीत. एवढाच काय तो फरक आपल्यात आणि त्याच्यात. राधा, काय करतेस तू? बी द बटरफ्लाय. स्वतःच्या कोशात अशी बाहेर ये. तुझ्या पंखांच्या जोरावर पुन्हा एकदा उभी राहा. राधा, तुझं आभाळ तुला बोलवतंय, तुझी वाट बघता येते. प्लीज अशी हिम्मत नको ना हरूस. काय खूप घाबरले होते विराजस. काय तू घाबरली होतीस? कशाला? हे बघ, आयुष्याना सरप्राईज असलं पाहिजे, आणि जेव्हा आयुष्य आपल्याला असं सरप्राईज देतं ना, तेव्हा आपण उलट त्याला सरप्राईज करायचं असतं. ओके, छान आहेस, सेट आहे. काय झालं? ते फुलपाखराचं नाही माहिती, पण माझ्या पोटातले कावळे म्हणतात की त्यांना ते जगातली वर्ल्ड फेमस मिसळ खायची इच्छा होते. मी नाही म्हणत आहे, पोटातल्या कावळ्यांचं म्हणणं आहे की मिसळ खाल्ली तर त्यांना बरं वाटेल. जर त्यांना चल चल. असं नका करू. हो, नका लाव, धावा लाव, नका असं करू. धाव धाव धावा धावला. हो, मी पाया पडतो तुमच्या. असं नका करू. असं ऐकायला आमचं. हे लय ऐकलं तुमचं, पण आता नाही. तुमच्यासारख्या अनाथांचं आता मी अजून ऐकणार नाही. चालायचं, निघायचं आता. माझी जागा खाली करायची. पण आम्ही कुठे जाणार? कुठे जाणार आम्ही? त्याच्याशी माझा काय संबंध? कुठं बी जा, आणि नाही जागा मिळाली ना तर मसनात जा, पण आता इथं राहायचं नाही. चला येंगा. कांताबाई, अहो असं नका करू. राधा येईल आता, आणि आली की ती काहीतरी करेल. तुमचे सगळे पैसे देऊन टाकल. असं नका करू. येऊ दे की मग. मी काय घाबरते का तिला? हा,
चंदूशेठ काय चाललंय विठ्ठी त्यांना काय विचारते मला विचार माझे पैसे नाही दिले ना मग आता हे सगळं सामान बाहेर रस्त्यावर फेकणार आहे मी आणि तुला पण घराबाहेर काढणार आहे चल निघ. हे बघा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. ए चिकन्या गब्बास ड्रायव्हर ना तू माझ्या समोर आवाज नाही करायचा. हिने माझे पैसे दिले नाही ना मग आता हिला या घरात पण राहू देत नाही मी. आणि तसं बी हिचा मसाला साहेबांनी फेल केलाय ना तो कुठून येणार हिच्याकडे पैसे. हा चला निघा आता. कांता मावशी प्लीज असं करू नका हो. आमच्या डोक्यावरून आमचं चप्पल हिरावून घेऊ नका. विश्वास ठेवा मी दिवस रात्र मेहनत करेन आणि सगळे पैसे देईल तुमचे परत. खरंच पैसे दिले. अनाथाश्रम काढायचा आहे ना तुला. मला नाही आता एक काम करायचं इकडनं निघायचं आणि स्वतःसाठी आश्रम शोधायचा कळलं. चल एक मी खरंच पैसे देईल तुमचे सगळे पैसे देईल कांता मावशी. हो कसं देणार आहेस. हाताने देणार आहेस. माझे पैसे दिले नाहीस ना आता हे सगळं सामान मी बाहेर फेकलंय आणि आतलं राहिलेलं सामान ना जप्त केलंय असं समजायचं आणि इकडनं निघायचं. चल एक बरं मला सांगा किती पैसे द्यायचे तुम्हाला. मी पैसे देतो. चंदूशेठ राधा माही तुम्ही काळजी करू नका. कोणीही तुमच्या डोक्यावरचा छप्पर काढून घेऊ शकत नाही. तुम्ही मला सांगा किती पैसे द्यायचे मी देतो तुम्हाला. विराजस बास अजून खोटी आशा दाखवणं बंद कर बास. हे चला रे लावा कुलूप. माझे पैसे बाकी आहेत लक्षात ठेवायचा. असं करू नका.